जय जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशाने 42 लोकसभा राखीव सोलापूर मतदारसंघातून आज एकूण 15 उमेदवार आमच्याकडे अर्जाची घेऊन आले. त्यांनी उमेदवारी मागणी केलेली आहे. या सरकारला ज्या पद्धतीनं वाटतंय की फक्त मराठा समाजच एकटा आहे, असं नाहीये. आज बहुजन समाजातल्या विविध जाती SC ST मधल्या आज उमेदवारासाठी मनोजदादा जरांगेच्या पक्षाकडून पार्टीकडून अपक्ष म्हणून एकाशी एक उमेदवारी म्हणून देण्यासाठी आमच्या इथं मुलाखतीला आले आहेत. आजचा जो रिस्पॉन्स पाहता राखीव मतदारसंघातला निश्चित सत्ताधाऱ्याला आणि विरोधी पक्षाला जे एकही आमची सभागृहात बाजू घेत नाहीत, 10% बोगस आरक्षण दिलं, ते बोगस आरक्षण सगळ्या पक्षांनी मान्य केलं, एकाने आमची बाजू घेतली नाही. आमची मागणी काय आहे? 50%च्या आत OBC मधून ही मागणी सगळे पक्ष डावलतात. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की एकाच एक उमेदवार आम्ही महाराष्ट्रात देणार आणि सोलापुरातून त्याच तोडीचे उमेदवार देणार. जे दोन्ही आत्ता जे दोघांची जी चर्चा झाली आहे, पंडित ताई आणि राम सातपुते यांची, या दोघांनाही घाम फोडणारे उमेदवार आम्ही आज सोलापुरात आमच्या इकडे मुलाखतीला आलेत. आणि निश्चित सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये बदल घडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार. माढा लोकसभा मतदारसंघ हा ओपन आहे, तिथं खूप मोठी गर्दी होती. आणि तुम्हाला माहिती आहे मराठ्यांचा आवडता विषय राजकारण आहे. 80 लोकांनी काल उमेदवारी मागितली माढ्यामध्ये. त्यामध्ये मान आणि खटावमधून 8 जण होते, करमाळ्यातून 3 जण होते, माढ्यामधून 6 जण होते, माळशिरसमधून 9 जण होते, फलटणमधून 3 होते आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला माढ्यामधून सुद्धा खास करून उमेदवारी अर्ज मागवले. धैर्यशील मोहिते पाटील मागतील, अजूनही कोणी मागतील, जे आमच्याकडे उमेदवारासाठी येतील प्रायोरिटीने त्या उमेदवाराचा आमचा अजेंडा काय आहे पहिल्यांदा हे सांगतो. 50%च्या आतून OBC मधून जो उमेदवार या मागणीला पाठिंबा देईल, आमचे संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटलांच्या SIT ची मागणी रद्द करणारा जो उमेदवार आमच्याकडे असेल, मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणार आरक्षण जो उमेदवार मागेल त्याला आम्ही प्रायोरिटी देऊ. सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघात 1 नंबरचं मतदान हे मराठा समाजाचं आहे. आणि निश्चित मनोजदादा जरांगे यांची ज्यावेळेस प्रचाराला फिरतील, या सगळ्या उमेदवारांच्या पायाखालची वाळी घसरल्याशिवाय राहणार नाही. आणि यांनी पेन्शनची तयारी करावी. यांची रिटायरमेंट मनोजदादांनी जवळ आणलेली आहे आणि लवकरात लवकर यांची रिटायरमेंट केल्याशिवाय हा उभारलेला तमाम मराठा समाज शांत बसणार नाही. पक्षाच्या दावणीला बांधलेले मराठी इथं आले नाहीत, ते म्हणजे समाज नाही आहे. इथं उपस्थित आहेत ते म्हणजे समाज आहे. आम्हाला ते नकोच आहेत. पक्षातल्या मराठ्यांनी काय काम केलं बघितलं ना सगळ्यांनी. मनोजदादाजी SIT लावले, ते पक्षातले मराठे कुठे गेलते? बोगस 10%चं आरक्षण दिलं, कुठे गेले पक्षातले मराठे? त्यामुळे हा युवक सगळा पेटलेला आहे पूर्णपणे, पूर्ण ताकदीनिशी. 10% मराठे आहेत ते पक्षाच्या दावणीला बांधलेले. 90% मराठा समाज हा मनोजदादा जरांगे पाटलांशी आहे. बरोबर? हे वाराणसी मधून निश्चित या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात फॉर्म भरणार. सोलापूरमध्ये किती उमेदवार होते? सोलापूरमध्ये आता मागणी आमच्याकडे 15 उमेदवारांनी केली आहे. राखीव मतदारसंघ आहे, त्यामुळे आपण एकाशी एक उमेदवार, कुणाशी एकाचं सिलेक्शन मनोजदादा जरांगे करतील, त्याच्या पाठीशी पूर्ण समाज ताकदीनिशी उभारतील. भाजपचा फायदा आहे का काँग्रेसचा लॉस आहे, का काँग्रेसचा फायदा भाजपचा लॉस आहे, ह्याच्याशी आमची देणेघेणं नाही. पण आमच्यामुळं यांना घाम फुटला एवढं नाही. ST स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील 2 BHK लक्झरी फ्लॅट विकणे आहे. दर्जेदार लाल विटांचे पक्के बांधकाम, स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स, स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स, उत्तम लोकेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट. बुकिंगसाठी संपर्क 9623 38 80 00. साईट व्हिजिट 82 08 63 83 74. साईटचा पत्ता प्लॉट नंबर 1 संकेत तोबडे नगर, बलदवा हॉस्पिटलच्या मागे, वसंत विहार, सोलापूर.